की कदाचित प्रति तुकोबाराय आम्ही म्हणतो त्यांना, स्वरूप आहे तसं नाही का. बाई बघितलं आमच्या भाईजींना की मन प्रसन्न होतं. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, मला आता प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण या परिसरात माझं येणं मला वाटतं दुसऱ्यांदा या गावात तरी. हां, शनी मंदिरावर कार्यक्रम होता आणि काल्याचं कीर्तन होतं, ते वालतो आणि आता दुसऱ्यांदा. अजून आपला पाहिजे तसा परिचय नाही, कारण मना ते जेमतेम दुसरं मुईजे. अजून मालेच माहीत नाही कोणता डबा मा साखर आहे, कोणता डबा मा पीठ आहे. एकदा माहीत पडणं का मी सासूले वट्टावरच्या आधी दिसू, टेन्शन लेवा नाही. हां, एकदा ताबामा यायला पाहिजे आहे की नाही. हां, पण बाकी वातावरण एक नंबर आहे. यूट्यूब चॅनलचे 3 मालक आहेत, आमचे ऋषी भैया आहेत, यश भैया आहेत. अजून इकडचं कोणाचं आहे? ऋषी भैयाचंच आहे. अरे आमचे दादासाहेब, हां ते बसून गेलेले मला दिसत नाही. हो, नाशिकवरून आले का? वा वा, छान. साऊंड सिस्टीमचे मालक ललित बाबा आपलीच आहे ना. हां, साऊंड सिस्टीम आपली राहिली का, वांदा नाही, उभाटी नाकलंच माणूस. साऊंड सिस्टीम छान आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज मंडळी चांगले येतात. तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा खास आहे. आता बघूयात कीर्तनकार काय बोंब पाडतंय ते. विठ्ठल विठ्ठल. ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय त्या अहिल्या माता, शिंदे परिवारातली मुलगी. आज आपण कीर्तनाला उभा राहतोय. राजा छत्रपती शिवरायांबद्दल जेवढी स्तुती करतो ना, तेवढी स्तुती आपण अहिल्या मातांबद्दल केली पाहिजे. का? कारण जे मंदिरातले देव आजही विराजमान मंदिरात आहे ते पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे अहिल्या माता होळकरांना. अहिल्याबाई जर जन्माला आली नसती, अहिल्याबाई जर जन्माला आली नसती तर कदाचित मंदिरातले देव तुम्हाला मंदिरात दिसले नसते. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायला आवडेल, मला जातीपातीचा परमार्थ आवडत नाही, पण जिथं विषय आला तिथं स्पष्ट मांडायला आवडतं की भैया धनगर समाजामध्ये या 2 देवी आल्या आणि धनगर समाजाचा उद्धार केला. तुम्ही म्हणसान महाराज 2 अजून कोण आहे? एक पहिले तर अहिल्या माता होळकर, जिनं मंदिरातले देव मंदिरात दिसताय हे कार्य केलं ती अहिल्या माता. आणि ज्या देवाला वाणी परिवारातून धनगरात आणलं ती माझी धनगराची बानू. विठ्ठल विठ्ठल. या 2 महिलांमध्ये अशी ताकद होती महाराज, देवाला सुद्धा देवाऱ्यात ठेवलं या मायनं, आणि त्या मायनं देवाला जात बदलायला मजबूर केलं ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि योगा योग असा आहे, अहिल्या माता देवींच्या पतीचं नाव काय? महाराज मंडळी कोण बोलू नका, मला तुमच्याकडनं शोधून घ्यायला आवडेल. महिला माता तुम्ही उत्तर द्या, पुरुष मंडळी कोणी बोलू नका. अहिल्या माताचं पूर्ण नाव म्हणजे त्यांच्या पतीचं नाव काय आहे? मागची दिदी सांगते, इथं कोणी सांगेल का? बाकी बाया सांगू सांगू करतेस, पण बाकी नाही. शिरवा माही चुकाय बी काय गे, तो 150 ना दखाय राय ना हो गुचू गटू. बाकी नाही बाईले सांगता राय ना, पण हिंमत होई राय नाही. आणि बाकी नाही बाया मन मान मन मा कोण जाणबो आमले माहीत राहतं तुला कसाल दडकावतो रे आठे. आणि बाकीने बाईसले माहीतच राहत नाही काय माहिती का, या कीर्तन बी पुरा ऐकतीत नाही बाकीने बाया. हो, कीर्तन मा बशीच नाही सुद्धा डोका मा एकच राहत माय हो म्हणा खिचडी न कुकर का उघडं राय घेऊन बाई, कसाल चित लागेन कीर्तन मा. हो, आडे बडीन सुद्धा कुकर दिकी राय ना गरमा ना. हो, आणि बाकीने बाया कीर्तन ऐकीन जातीस ना बाबा, तरी कीर्तननी चर्चा नाही करतीस. एखादी बहीण जर लवकर रांधा घे ना, समोरला ताईन वट्टावर जाई बटस, किचन रूम मा जाई बसस, मग त्या का देवधरम न चावायतीस का माय हो. संगीतात आयु ती बाजूवाली हो माय सासूले बी अशी धरू धरून जुलू जुलूच करस बहीण, ती अशी धरू धरून जुलू जुलू करत. आई सांगावर उद्धार जाय का बहिणी होऊन तुम्हाला. हा, अहिल्या माता होळकर यांचे पती ही काय नाव?
खंडेराव आणि बानाई माताचे पती, त्यांचंही नाव विठ्ठल. विठ्ठल तिथं सुद्धा बानाई मातानं परिवर्तन करून दाखवलं. म्हाळसा मातानं भरपूर विरोध केला देवाला, पण नाही विरोध ऐकला हो, केलीच बानाईला. हो हो, म्हणून या देवींचे लई मोठे उपकार आहेत आपल्या धर्मावर, हिंदू धर्मावर, नाही का. ऐका, अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या अभंगातून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था काय ते सांगतायत. पण सांगणारे नाथबाबा आणि ऐकणारे तुमच्यासारख्या माझ्यासारखे साधक आहे. सांगणाऱ्याचा तेवढा अधिकार असला पाहिजे, उगीच कुणी कुणालाही सांगायचं नसते. आता माझ्यासारखे कीर्तनकार उठतात आणि तुम्हाला सांगतात मायबापांची सेवा करा. अरे मी सांगतो याच्यासाठी मी मायची बापाची सेवा केली का? कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बरोबर आहे ना. मी जरी मायची सेवा केली असेल तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे मायची सेवा करा. केलीच नसेल तर माझी लायकी आहे का तुम्हाला सांगायची? नाथबाबांकडे एका बाईनं पोराला नेलं. नाथबाबाला सांगायला लागली, बाबा पोरग माझं गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबांना सांगितलं, बाई आता तर काही सांगत नाही म्हणले, 8 दिवसाच्या नंतर घेऊन ये म्हणला. 8 दिवसाच्या नंतर पोराला घेऊन गेली बाई आणि नाथबाबाला सांगितलं, बाबा यो पोरग गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबांनी सांगितलं, बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस, घेऊन जा म्हणले पोराला. बाई थांबली, नाथबाबांकडे बघितलं, म्हणे बाबा एवढंच बोलायचं होतं ना, मग त्या दिवशी का नाही बोलले? नाथबाबा सांगतात, बाई त्या दिवशी मीच एवढा गुड खात होतो, त्याला कसं काय सांगू खाऊ नको, पहिले 7 दिन मी बंद कर. बरोबर आहे ना. माणसानं त्यानं बोलायचं जो नियमात बसत असन. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, दारू पिऊ नको हाय कोण सांगायला पाहिजे? दारू पिऊ नका काय कोणी सांगायला पाहिजे? जो पेत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने? परिवर्तन कधी व्हायचं? बोलणाऱ्याचाही तेवढा अधिकार असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? हो. आता सध्या जर सप्ताह आहे ना, हो 8 कीर्तने राहतच. 8 कीर्तनच नाही, कमीत कमी 6 ते 7 कीर्तनकार मायबापांची सेवा करा असंच म्हणतात. मी अजिबात कोणाला दोष देणार नाही. पहिले तर मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. पण मला हे सांगायचंय, जर समाजाला तुमच्याकडनं काही देणं तुम्ही लागतात तर काही काही गोष्टींचं नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. मग त्यात मी पण बसतो. मी मला स्वतःला सोडत नाही, त्या चौकटीत मी पण अडकलेलो आहे. हो, तुम्हाला सांगतो, मायबापांची सेवा करा असं जर मी सांगत असेल तर मी मायबापांची सेवा केली तरच मी बोलू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. पण नेमका 8 दिन ना कीर्तनकारच, मग 6 कीर्तनकार सांगतं मायबापनी सेवा करा. ऐकाल बरं वाटच. सप्ताना तुम्ही 1,00,000-2 लाख रुपये खर्च करतच, त्यामुळे 10,000 एक्स्ट्रा खर्च काढलेत जा. गावमानी एखादी 4 व्हीलर गाडी लेत जा, ती गाडी मग डिझेल टाकल्या आणि जिथला कीर्तनकार मायबापनी सेवा करा असा म्हणतोस ना, त्याच ना घर जाय चेक करूया, याच पण मायबाप शेत चालू असं. हा, बोले तैसा चाले. जर खरंच असेल तर पाय धरले पाहिजे, नाही ते मन सारखा नीच ना कंबर माबी लाद दिने तरी चालेल. मायबाप वागत नाही, 150 पण कराय ना का रे ओ करत नात आहे. बरोबर आहे ना. हो, तसं बोलणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. इथं सांगणारे नाथ बाबा अभंगातून आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. सांगणारे शांती ब्रह्मा. आता सध्या मला या विषयावर बोलायला कसं आहे ना, युट्यूबच्या माध्यमातून माझा प्रत्येक संदेश घराघरापर्यंत, हो प्रत्येक जणापर्यंत पोहोचतोय. म्हणून काही काही गोष्टी सगळ्यांनाच पचतील असं नाही, काही काही लोकांना पचणार पण नाही. पहिले पद भेटायची, मी वाचलेलं जेवढं आहे त्याच्यातून सांगतो. पहिले पद भेटायचे, पहिले पद भेटायचे. महंत असेल, महामंडलेश्वर असेल, त्याच्यासाठी काशीला जावं लागत होतं आणि काशीला पद भेटत होते. आता गरीशनी पदे दी जातच, पदाला किंमत नाही राहिली महाराज, नाही काय. काशीला जावं लागत होतं, परीक्षा द्यावी लागत होती आणि मग परीक्षा पास झाल्याच्या नंतर पद भेटत होतं. हा, ते शांती ब्रह्मनाथ बाबा. जेव्हा शांती ब्रह्म पद प्राप्त झालं, सगळ्यांना पचलं असेल का होते? सगळ्यांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या गावाचा सरपंच बिनविरोध करा. सरपंच साहेब, सरपंच बिनविरोध सांगताना तुम्ही सांगतात की सरपंच आमच्या गावाचा बिनविरोध बनलेला आहे. सरपंच बिनविरोध आहे, पण मला सांगा गावामा कोणा विरोधच नाही का त्या माणूस?
सांगताना काय म्हणताय तुम्ही? बिनविरोध सरपंच. पण विरोधक नाही का? फक्त कोपरामाचा आवय ऐका. मला ते चालत नाही रे तो, पण त्या तात्यामुळे ऐकणं पडणं. बरोबर आहे ना? ज्याला बिनविरोध म्हणतो त्याचे सुद्धा विरोधक आहेत. मग शांती ब्रह्मनाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. अहो काही लोकांनी शांती भंग झाली पाहिजे मानसिकता खराब करण्यासाठी माऊली बाबांचं परीक्षा घेतली. एका यवनाने नाथबाबाच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकलंय. पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. बाबा वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली, त्याला लाज वाटली. येऊन नाथबाबांचे पाय धरतो सांगतो, बाबा किती हो शांती म्हणले तुमच्या अंगी. 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही, एवढी शांती तुमच्या अंगी. अरे वरती बघणे जाऊ द्या, त्या यवनाला प्रसाद पण त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला. पण ऐका बर का, त्या यवनाने 108 वेळेस परीक्षा घेतल्याच्या नंतरही नाथबाबांना राग येत नाही. त्या यवनाला लाज वाटली खरी. मग याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं असं, इथला नीच होता तरी त्याला लाज वाटणी. म्हणून बोलणं समजी राहा ना का तुम्ही? इथला नालायक होता तरी त्याला लाज वाटणी. काही नाही, इथला बिन लाजणार आता मरी जात तो लोगून ये राहणार खारच कर राहत सरमच नाही. आणि आपला कीर्तन मा एक संदेश राहत पाहिजे. एखादं पोरग जर काही करायला निघणं, एखादं तरुण पोरग बाबा काही करायला निघालं, बाकी ना 150 चौकमा बसेल राहतस. नाही रे तात्या, भाऊसाहेब ना पुऱ्या येडात का चाल काय बी कर रास. माको तात्या पण जास्त जड रास यानापेक्षा. शेलगाव रे येडे झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय, या दोन्ही किडा पाडणारा त्यान धारमा जातस. बावड्यो पेडा बिडा काय कॉड राहणार गो कायले. तो काही कर राहता तो किडा पाड राहता. आता सक्सेस होय घ्या ते पेडा मांग राहना एक बुका मुका कट्टा सुक दे. हा जीवनामध्ये कितीही तुम्ही नालायक लोकांची गाठ भेटवू द्या, लक्षात ठेवायचं, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. सक्सेस व्हायचं असेल ना, भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. हा आमना पाहिजे ना ते भारी भजन आहे, आम्ही लहानपणापासून ऐकतोय. संत द्वारीचा कुत्रा मी झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो. वा वा. अरे तो अभंग बाईजींच्या मुखातून ऐकायला काही वेगळाच आनंद असतो. हा मी सांगत होतो भैया भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. अगो सांगू का, आपलं एक ठरेल उदाहरण आहे. मागल्या वर्षानं म्हणजे मी दरवर्षाला काहीतरी नवीन मटेरियल शोधी काढस. या लाईटी लायलेत तुम्ही. लाईट कशांसाठी लायले तो बाबा? कशांसाठी? उजडकरांसाठी. बरोबर आहे ना? लाईट कशांसाठी लायलेत तुम्ही? उजडकरांसाठी. आई अंधार चालणं जावायला पाहिजे, उजड राहायला पाहिजे, त्यांसाठी लाईटी लायलेत. बरोबर आहे ना? पण जठे उजाया कराय ना तुम्ही, जठे लाईटी लावू का तटेच किडा पडतोस. बरोबर आहे ना? जठे लाईट लावायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण माली एखादा लाईट असा एखादा किडा असले बहीण बंद पडी घ्या भाऊ. हा अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही, पायटे मर जातील काल दिन मला आखो चालू होणं शिव. त्या लाईट पाहिजे आपल्या आई शिक नाही कितला का किडा पाडत ना लोके आपले सकाळी आखो तेच काम करणं शे. हा एवढं फिट राहू देवा ना. आई बी नाही समजणं. आखो तिसरं उदाहरण सांगच तुमले. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, जर नवरदेवाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचं असन तर घोड्याला अगोदर झापडी लावणं गरजेचं आहे.
बरोबर आहे की नाही? घोडाले झापडी लावणी पडीन तर नवरदेव सुरक्षित जाईन. झापडी लावाना कारण असं शे की घोडानी नजर थोडी बी इकडे तिकडे व्हायला नको. कारण लोक असं आता कोण कवय शिट्टी मार देईन, कोणा मोबाईलनी रिंग कवय वाजी जाईन, तो घोडा कवय पलटी मार देईन. हो, टांगा पलटी घोडा फरार. हा, जर नवरदेव सुरक्षित आपल्याला मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे. कारण त्याने इकडचं तिकडचं बघू नये, म्हणजे नवरदेव सुरक्षित पोहोचेल. बरोबर आहे ना? तसं जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर आपल्या डोळ्यांना झापडी लावणं गरजेचं आहे. इकडचे तिकडे भुकणाऱ्या कुत्र्यांकडे आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे, म्हणजे आपण सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांनी दुश्मनालाही प्रसाद देऊन मुक्त केलं. मग पुन्हा गावात मीटिंग भरवली. अरे नाथबाबांचं पद कोणी खोटं ठरवू शकतं का? पुन्हा गावातल्या एकानं विडा उचलला. म्हणले नाथबाबांचं हे पद मी खोटं ठरवून दाखवतो म्हणला. त्यानं विडा उचलला. नाथबाबांना राग आला पाहिजे, डोक्यात विचार त्याचे. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात देवाऱ्यापर्यंत पोहोचला. नाथबाबांनी बघितलं देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून आलेला आहे. या गोष्टीकडे बघण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, गिरजे ऐक ना, अगं आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे आणि अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे वागायचं ठरलं तर आपल्याकडे भगवंत आलेला आहे, त्याचा काहीतरी आदरातिथ्य झालं पाहिजे. कारण आलेला आपल्याकडे पाहुणा आहे, तो आपल्यासाठी देव आहे. येणारा पाहुणा आपल्यासाठी आपला देवच रास. काय मत आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? फक्त देव आबरूदार पाहिजे. येणारा देव, हा, आम्ही देवाची खूप इज्जत करतो, पण त्या देवाची, जो देव मुक्या प्राण्यावर दया करतो त्याची इज्जत करतो. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो, पण भगवंत सुद्धा त्याच्या भगवंत पदाला शोभेला असा असला पाहिजे. बरोबर आहे ना? देव सुद्धा तेवढा देवाच्या लेवलचा असला पाहिजे की नाही? पाहुणा कोणता चांगला रास? पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले जर राईस घ्या तुम्ही लाच कधी गई. पाहुणा कितला दिन ना चांगला वाटस? एक किंवा दोन दिन ना. तुम्हाकडे कानबाई बसाडतस का? इकडे नशीन कानबाई बसाडतस का? काही काही खेळास मग होईन ना. मग बसाडतस होती ना. काय जास्त लांब नाहीत ना तुम्ही? मालेगाव मध्ये बसवतात ना. माहिती ते होई ना, येरार नाते बाई कस मग. हा, जाणं येणं वस होईन ना. कानबाई बसवतात तिकडे आमच्या परिसरात, मालेगाव पासून तिकडे बसवतात. इकडे तुमच्याही काही खेड्यांमध्ये आहे ती प्रथा. कानबाई बसवतात. कानबाईचा किती दिवसाचा मुक्काम असतो मावशी आजीमाय? एक रात्रीचा मुक्काम असतो कानबाई देवी बसवायचा. एकच रातना मुक्काम रास देवीना, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मा गाजा वाजा रास. बाहेर गाव डिटवेल जायला पुरे बी लागतस. बाहेर गाव जायला बटालो की गाव मा येतच. तिथलंच नाही, फार कधी वावर येईल शेवू ती पोरले सुद्धा रोट खावाल बलायला येतच. आई गमणे कानबाई माताने फार कद्या होता होता सुद्धा वाची जातीस. एकच रातना मुक्काम पण अख्खा गाव मा गाजा वाजा. तसं आंडीर बेटीने सुद्धा मायबाप ना घर एकच रातना मुक्काम करू कानबाई सारखा. हा, एखाद्या बहिणीले जर दारुड्या नवरा भेट जायले, सासू सासरा त्रास देतस, बिलकुल मायबाप ना घर हक्काने राहायला पाहिजे. अजिबात ती बहिणीला आपण दोष देवात नाही. पण नवरा चांगला आहे, सासू सासरा चांगला आहेत, नवराने स्वतःहून भेटायला दाड देईल शे मायबाप असले, मग भेट आलो नाही रातभर 2 रात्र निघी जाऊ ना. बाकी नाही नेता तेल पुरी आटे नवराला फोन करते, नाही हो माय म्हण काय नाही असा जीव कराय ना, को 8-4 दिन राह जाऊ तर ते शिलकी जाय तटे चेट. रात्रीचा मुक्काम, एक रात्रसाठी जर मुलगी मायबापांकडे राहत असेल तर काय वातावरण असतं काका बाबांमध्ये. वा रे दीदी कोण करे चाल बोलावा रे, वा रे पोहे तयार वगैरे नाश्ताल बोलावर बहीणले, बहीण कोठे दखा रे. रातना मुक्कामाली अंडेरनं वजन. आणि काय काय पुरी इथल्या राहतीस ना गरमान गरमा बोजाय चालता चालता लात मारी बटस आया माहित आहे मला दिकण्यात नाही. हो माय दिकण्यात नाही, तू चांगलाच गोमाल दिना ना.
मग या मग भाऊ जाईनी चूक आहे का? अंडेर बेटीने समजेशी निघ जाव विठ्ठल विठ्ठल अतिथी देव भव. गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला आहे, काहीतरी स्वयंपाक लाव. अतिथी तेवढा समजदार असणं गरजेचं आहे. पण एका ठिकाणी एक पाहुणा गेला पाहिजे बाबा. एक पाहुणा बनून गेलेला माणूस राहिला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस मस्त पाहुणचार काय राहणार. बाई नवराल म्हणे 5 दिन होई घ्या भाऊनी काय पुतळा माय घर समायली ना, या लवकर काढा नाही तर दांगडो गुत जाईन म्हणे. नवरा म्हणे मी त्याला जाय म्हणू कस काय. बाई म्हणे काय बी करा पण याला काढा म्हणे. नवरान सांगा बाईले तुम्ही टेन्शन लिहू नका, मी मन पद्धत मा बरोबर करस म्हणे. तू फक्त एक काम कर, किचन रूम मा जाय, गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त किचन रूम मा भांडा उपटजो म्हणे. आई बहिणी गादीनी गडीन गडी ठी दिनी किचन रूम मा घेऊन भांडा उपटायला लागते. अहो भाऊ पाहुणांजोडे बसेल होता आता इथलं इथलं पुराणा लय घ्या, टिपरं लय घ्या, राग मा घ्या किचन रूम मा एवढं एवढं टिपरं लय घ्या. गादीले बडाबड मारे, गादीले मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. ओ माय मी मर जा सुना काना, ओ माय मी मर जा सुना काना. अहो भाऊ गादील मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. हाव दांगडो दोन्हीच ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस बाहेरून देख आले. बाईल म्हणे ए बाहेर रे म्हणे काय हो माय देख तुला कसं खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय तुम्ही बी खोटं खोटं मार पण मी बी कसं खोटं खोटं रन्नू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता त्याला काय काम ना. अतिथी देव भव. रात्रीचा मुक्काम वजनात. हो पण नाथबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय काहीतरी स्वयंपाकाला लाव. माझ्या गिरजाईनं स्वयंपाक बनवला, अतिथी जेवायला बसला. पण त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं जेवायला नाही, इथं तर नाथबाबांना राग आला पाहिजे त्याच्यासाठी आलतो ना. मग नाथबाबांना राग येत नाही आपल्याला, उलट का जेवायला बसवताय, काय करावं लागल. जेवायला बसलेला माणूस गिरजाई जेव वाढत होती, हा जेवता जेवता उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा चोंदी जळगावकर मंडळी, परिसरातील मंडळी, आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे त्याला आपण जेवायला बसवलंय आणि जेवण करता करता उठतोय आणि आपल्याच बायकोच्या पाठीवर बसतोय. कस काय वातावरण राहील आपल्या घरनं. हा कस काय वातावरण राहील. माऊली बाबा पटा झालं नाही जायलो तिने असणार त्या असा देखील ना त्याचे लगीन समजत नाही बा. मी का साधूच ना मठवर कीर्तन कराय ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याकडे येणारा पाहुणा जेवता जेवता जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर कसलं वातावरण असणार आहे. आपण त्या पाहुणांना कानपडा जोडाशिवाय राहत नाही, बरोबर आहे की नाही. पण माझ्या नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं गिरजे सांभाळ, मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हणला. गिरजाई पण तेवढीच गोड बोलते हो. धनी स्वामी काळजी करू नका, माय आहे मी, लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतं. लेकराला पडू देत नाही म्हणली मी पण माय आहे. नाथबाबा शांत होते तेवढंच पत्नी सुद्धा शांत होती नाही का. माणूस जर पुढे जात असेल ना बाजी बाबा, माणूस पुढे जात असेल ना तर पत्नीचा सपोर्ट शिवाय अजिबात शहाणपण नाही. माणूस कितला का सांगे ना आपला असा ना आपलं तसं अजिबात वाजा नाही. आपलं जितला बी शहाणपण आहे बायको शिवाय चालत नाही, बाईना सपोर्ट शिवाय आपलं शहाणपण नाही. काय मत आहे तुमनं, मान्य आहे ना. बाकी ना त्या असं म्हणते ना हो तिने बाई आहो त्या आठी किडा पाडरा ना तीच ना समोर, अरे त्या घर जाईने आपू उभाटीनं आकलतीन रे आप्पा. पण सत्यता मांडायला मला आवडतं. हो बाईशिवाय माणूस ना शहाणपण अजिबात नाही आणि अजिबात वाजा नाही. कारण बाईनी ठरावं ती इज्जत वाढवू बी शकस आणि बाईनी ठरावं ती इज्जत घटाडू बी शकस. हो एखाद्या माईनं हो एखाद्या दादानं चौकात जर का आता समजा एखादा त्योहार आहे, गावाची यात्रा असेल, अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, दीपावली असेल, अशा प्रसंगाला बाहेर गावाचे मित्र येतात. आता 2-4 क्लासमेट जमले चौकामध्ये आणि यानं इकडनं फोन करायचा पत्नीला, ऐक ना माझे सगळे वर्ग मित्र जमा झालेले आहेत, मी त्यांना चहासाठी आणतोय. बाईनं
लगेच चहा तयार ठेवायचा, मित्र आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास द्यायचा, लगेच चहा द्यायचं आणि त्या मित्रांच्या समोरच नवऱ्याला सांगायचं, दादांना विचारा ना नाश्त्याला काही बनवू का. ते 10 मित्र असतील ना 100 ठिकाणी चर्चा करतात, अरे काय भाऊसाहेबनी बायको होती भो, नुसतं फोनच करा तरी चहा बी तयार, पाणी बी तयार, आपण नाश्ता विचारा, ती काय बाई होती भो. म्हणजे बाईने ती इज्जत वाढणीच, पण बाईन सांगे भाऊसाहेबनी बी वाढणी. बरोबर आहे का नाही. आणि जर समजा गाडीना काय प्रॉब्लेम म्हणून आमना बटा महाराज मुक्कामले राहीच घ्या आणि चौकमा असा उन्हतच बा एखादा दादाला वाटणं चला भो महाराज येतं आपण घर चाललंय जाऊ, चौकमाईच फोन करायला पाय बाईले. नाही, रातना कीर्तनकार महाराज त्या गायनाचार्य बाबा बटा राही जायले चालेलं येऊ का. ती बहिणी फोन मास सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले यान घर अख्खा कुंदा मातीले रे भाऊ. बरोबर आहे की नाही. म्हणजे बाईमुळे तुमची इज्जत वाढते हे विसरायला अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा देतो, ऐका. हे विठ्ठल विठ्ठल एक बाई नवराला सांगे म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जतच नाही. तो म्हणे हे मला छानपणचे काढ नको अख्खा चोंदी जळगाव मला राम राम करस म्हणे. अहो माय अख्खं गाव का राम राम करे ना, पण मनाशिवाय इज्जत नाही. आवरायच नाही 1.5 ना भाई राहतच ना काही काही. काय वे ना हा काहीच नाही वेल ना. पडदा लायलो त्या मला का बोटे घाल राहणार तुम्ही. कोणतरी वैभवमत माराय ना चेक कराय ना त्या. ऐका, बायको म्हणे मनाशिवाय इज्जत नाही. तो म्हणे मला छानपण करू नको बट गाव मला राम राम करस म्हणे. बाई सांगे मी जर ठराव तुम्ही इज्जत वाढवसून मी ठरावते गटाडसू. लेवानी का परीक्षा चालीन म्हणे ले परीक्षा. नेमका आमदारकीने निवड चालू होती. अहो भाऊ आमदारना प्रचार करायचा जोरात गावात भाषण ठोकत होता. ज्याले घरकुल नशीन त्याला घरकुल मंजूर कर दिसोत, ज्याले वीर नशीन त्याला वीर मंजूर कर दिसोत, पूर्ण गावाમાં सिरमेट कॉन्क्रीटना रस्ता बनाई दिसोत, तुमले जे पाहिजे ते सुविधा उपलब्ध कर दिसोत, फक्त आमना आमदारले निवाडी द्या. इथलं जोर जोरमा भाषण दिरांता बाईनी घर महिने एवढं पोरग होत आमना महाराज सारखं दाखलं 7-8 वर्षनं. त्या पोऱ्याला सांग बावड्या वय रे तुन बाप भाषण दिराना तडे जाईन तुन बापले बोलायले मन नाव सांग मन मायने तुमले पुरण वाटाल बोलाव. हो भाऊ जोरमा भाषण दिरांता पोरग गे 7-8 वर्षनं म्हणे पप्पा हो म्हणे काय रे म्हणे मन माईन पुरण वाटाल बोलाव. त्याला युवायामा थंडा गाम चाले. एवढं जोरमा भाषण दिरांना बायकोन पुरण वाटाल बोलाव. हाव राग राग मा उन्हागर ज्या लोके भाषण ऐकाल होता त्याच दांगडो दाखाल पुढे. जय श्री राधे. विठ्ठल विठ्ठल ज्या लोके भाषण ऐकाल पुढे त्याच दांगडो देखाल बी पुढे. भाषण ऐकायला ज्या होता त्याच दांगडो देखाल पुढे. काय वच नाही काय नाही. लोकेश ना कामच आहे. लोकेश ना कामच आहे. शिलगाई ना अंशे का ना. अहो भाऊ घर माग्या बाईल म्हणे म्हणे एवढी इज्जत कमायल मी इथला जोरात भाषण दि राहिनो आणि तुम्हाला पुरण वाटायला बोलाव. बाई म्हणे मी सांगत ना मी ठरावती इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरावती इज्जत घटाड सुबी. तो म्हणे बडी ही काय गई राखीले अख्खं गाव समोर होतं आणि आता दांगडो दखाल बी अख्खं गाव उभं अंगणमा पटकन झाक म्हणे काय झाक नसे. बाई म्हणे टेन्शन लिहू नका पण तुमले मान्य आहे ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे. बट मान्य फक्त बोल पटकामा. बाई बाहेरूनी लोकेशले म्हणे तुमले काय वाट ना मी मन नवराला पुरण वाटायला बोलाव का. अजिबात नाही. मना नवरा सभामा बोल राय ना. इथला गावभर लोके मना नवरानी सभा ऐकायला बसेल शेतच. इथला लोके बसेल शेत तुमले खाली आत कसं काय दाडू मन नवरांसाठी तुम्ही इथला लोके ऐकी राहणार म्हणे. मी पुरण वाटी टियल शे मन नवराला असं सांग बट असं गोड तोंड कर द्या तुम नाते गाई पुरण वाटी द्या बुवा. म्हणजे बाईनं ठरवलं इज्जत वाढवूही शकते आणि बाईनं ठरवलं तर इज्जत घटवू सुद्धा शकते. म्हणजे बाईशिवाय माणसाचं शहाणपण नाही. विठ्ठल आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून सांगतात भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर अगोदर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. प्राप्तीचे
पहिल्या चरणात सांगतात, भैया जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर अगोदर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. आता उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, जर तुम्हाला आमदारासोबत चर्चा करायची, आमदाराची गाठभेट करून घ्यायची असेल ना, आमदाराची गाठभेट करायच्या अगोदर तुम्हाला पीएला भेटावं लागतंय. जोपर्यंत पीएला भेटत नाही तोपर्यंत आमदाराची भेट होत नाही. जर डॉक्टरांना भेटायचं असेल, मोठ्या डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर शिपाईला भेटावं लागेल. काय बोलतो तो, कंपाऊंडर काकांना भेटावं लागेल. आणि जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकाला भेटावं लागतंय. जर प्रिन्सिपलला भेटायच्या आधी शिपाई काकाला भेटावं लागतं, आमदाराला भेटायच्या अगोदर पीएला भेटावं लागतं. इथं तर जगाच्या मालकाला भेटायचं असेल मग मध्ये तर संत पाहिजे की नको. अजून सांगतो, रुक्मिणी आई साहेबांचं एवढं पुण्य होतं, नामचिंतन एवढं होतं की जगाच्या मालकासोबतच लग्न करायचं, एवढ्यासाठीच नामचिंतन आणि एवढ्यासाठी तप होतं. पण रुक्मिणी आई साहेबांना जर कृष्ण भगवंत भेटत असतील पुण्य एका साईडला, पण मध्ये कोणीतरी येतं, ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत चिठ्ठी सोडत नाही तोपर्यंत जगाचा मालक पती म्हणून भेटत नाही. मध्ये संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही भागवत कथा ऐकत असाल, कथेमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. उत्तानपाद राजा आणि उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या. भागवत कथा ऐकतात ना तुम्ही? सांगू ना मग, सांगू का देऊ सोडी? सांगू का? ऐकणारा चांगला आहेत मनीषी, मन विचित लाग रहा है ना, नाही ते मला काय मी बी उसळ घसड करीन निघा मागे रास. उत्तानपाद राजाच्या दोन पत्न्या, पहिली सुनीती आणि दुसरी होती सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. एके दिवशी ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसलेला. बापाच्या मांडीवर बसलेला लहानी आईनं बघितलं, सुरुचीनं, आणि बघितल्याच्या नंतर रागारागात आली आणि ध्रुवाचा हात धरला आणि बापाच्या मांडीवरनं उठवलं. ध्रुवाला सांगितलं, या मांडीवर जर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा इथं तुला बसता येणार नाही. ध्रुवाला उठवलं. ध्रुव रडत रडत आईच्या महलाकडे गेला आणि सुनीतीला म्हणजे स्वतःच्या मायला सांगायला लागला, आई
मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईने मला उठवलं आणि लहानी आई सांगत होती जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा ते सोपं नाही. या आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का ग? आई नाही रागात डोळ्यात अश्रू होते, पण आईनं सांगितलं 5 वर्षाच्या ध्रुवाला, बाळा बापाच्या मांडीवर बसला, तुझ्या बापाच्या मांडीवर बसला तरी तुझ्या सावत्र आईनं त्या मांडीवर न उठवलं, तुला बसू दिलं नाही. अरे काय बापाची मादी मागतोय? जा त्या जगाच्या मालकाकडनं, त्याच्याकडनं अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला माईनं सांगितल्याच्या नंतर ध्रुवानं माईलाच प्रश्न केला, आई जगाच्या मालकाकडनं ती जागा मागेल, पण ती जागा देणारा मालक राहतो कुठं? बेटा ध्रुवा, जर तुला जगाच्या मालकाची गाठ भेट करायची असेल ना तर भगवंत कणाकणात आहे. अंतकरणापासून हाक मार, भगवंताचा धावा कर, भगवंत तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. आईनं सांगितल्याच्या नंतर 5 वर्षाचा ध्रुव अरण्याचा मार्ग धरतोय, अंतकरणापासून देवाचा धावा करतोय. जसं माझ्या तुकोब्बाराय देवाला भेटण्याची ओढ ठेवतात त्या युक्तीप्रमाणे, जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देती,